घंटागाडी आणि फिल्ट्रेशन प्लांटसाठी लाखो रुपये काढले, परंतु काम मात्र शून्य करण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे चामटोली ग्रामपंचायतीमध्ये. आपण बघत असाल पुन्हा एकदा चामटोली ग्रामपंचायतीमध्ये काही आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि याची चौकशी करण्यासाठी आज डेप्युटी सीईओ प्रमोद काळे यांनी थेट धडक दिली आहे. ती म्हणजे चामटोली ग्रामपंचायतीमध्ये. ही धडक दिल्यानंतर जे तक्रारदार होते त्यांनी बोलावलं आणि नेमकी काय तक्रार आहे, त्यांचे काय आरोप आहेत ग्रामपंचायतीवर हे त्यांनी जाणून घेतलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने 3 महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीने नेमकं केलं काय, धनाजी इरमाळी यांचा आरोप नेमका काय आहे. धनंजय इरमाळी यांचा आरोप असा आहे की एकंदरीत ग्रामपंचायतीनं घंटागाडी आणि फिल्ट्रेशन प्लांटसाठी एकूण जवळपास 13 ते 14 लाख रुपये जे आहेत ते या ठिकाणी काढलेले आहेत, परंतु अद्याप फिल्ट्रेशन प्लांट असू द्यात किंवा घंटागाडी असू द्यात अद्यापही गावात मात्र आलेली नाहीये. मग एकंदरीत त्याचा ठराव केला नाही किंवा कोणतीही सरकारी जी काही प्रक्रिया आहे ती केलेली नाहीये. बिल मात्र काढण्यात आलेलं आहे असं सुद्धा आणि एका वैयक्तिक अकाउंटवर बिल काढण्यात आलेलं आहे असं सुद्धा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. असं असताना या सगळ्याची म्हणजे सरकारी हा जो काही निधी आहे त्याचा जो काही अपव्यय होताना पाहायला मिळतोय त्याची चौकशी करण्यासाठी डेप्युटी सीईओ प्रमोद काळे हे आज या ठिकाणी आले होते. आल्यानंतर त्यांनी तिघही तक्रारदार यांना बोलावलं आणि त्यांच्याकडून सगळे मुद्दे या ठिकाणी जाणून घेतलेले आहेत आणि आता यापुढे एकंदरीत संबंधित जे तक्रारदार आहेत त्यांची तक्रार, संबंधित कागदपत्रे, त्यासोबतच ग्रामपंचायतीकडे सुद्धा संबंधित कागदपत्रे मागून आणि समोर चौकशी करणार असल्याची माहिती जी आहे ते दोन्ही कागदपत्रे तपासून पुढील कारवाई करणार असल्याची माहिती जी आहे ती डेप्युटी सीईओ यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बदलापूर नजीक असणारी ही चामटोली ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणावरून ही ग्रामपंचायत जी आहे ती चर्चेत येताना पाहायला मिळते. आता यापूर्वी एक चर्चा सुरू होती ती म्हणजे जलजीवन मिशन, जी केंद्र सरकारची योजना आहे पाण्याची. आदिवासी बांधवांसाठी कोटी रुपये सरकारनं दिलेत, पण ते कोणीतरी गिळंकृत केलेले आहेत की काय असा सुद्धा सवाल धनाजी इरमाळी यांच्या तक्रारीनंतर समोर येताना पाहायला मिळतोय. तब्बल 1,02,00,000 रुपये बिल ठेकेदाराला बहाल करण्यात आलेलं आहे, ठेकेदाराला देण्यात आलेलं आहे. हे बिल दिल्यानंतर काम मात्र काहीही झालेलं नाहीये. जवळपास 30 ते 35% काम झालेलं आहे. 1,02,00,000 रुपये जर देण्यात आलेले आहेत तर जवळपास 1.25 कोटीची ही या ठिकाणी योजना होती. 1 कोटी आणि वरचे काही पैसे जर ते देण्यात आलेले आहेत, 2 लाख रुपये देण्यात आले आहेत तर जवळपास 60-70% काम होणं अपेक्षित होतं. परंतु सध्या आपण बघत असाल नळ नाही आहे या गावाला किंवा अद्यापही पाणी नाही आहे. आजही अनेकांच्या माध्यमातून टँकरनं पाणी पुरवठा या गावाला होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्या कामाची सुद्धा चौकशी करावी आणि या विरोधात आता पुढील 2 दिवसात धनाजी इरमाळी स्वतः रीट दाखल करणार आहेत. रीट दाखल करण्याव्यतिरिक्त अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे. हे सगळं होत असताना सगळ्या कामांची चौकशी व्हावी, भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रामुख्याने प्रशासनानं या महत्त्वपूर्ण भूमिका बजावी या ठिकाणी अशी मागणी त्यांनी केली आहे. 2 विषय सुरुवातीला होते, आज 3 विषयांवरती प्रामुख्याने चर्चा झाली. ती म्हणजे फिल्ट्रेशन प्लांट, घंटागाडी आणि महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे कागदांची अफरातफर. 2-3 महिन्यांपूर्वी आपण पाहिलं कागदांची अफरातफर जी आहे ते करण्यात आली. अननोन 2-3 व्यक्ती होते, त्यांच्या माध्यमातून थेट याच ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश करण्यात आला होता आणि प्रवेश केल्यानंतर कागद सगळीकडे ग्रामपंचायतीचे सरकारी जे काही महत्त्वपूर्ण कागद होते ते पाहायला मिळत होते. त्या सदर इस्मांकडे कोणतेही आयडी नव्हती किंवा काहीच त्यांच्याकडे पुरावा नव्हता. परंतु असं असताना कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती मात्र गुन्हा दाखल करण्यात आला. अद्यापही ग्रामसेवकावर कारवाई व्हावी आणि इतर संबंधित जे यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु आपण बघत असाल कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये, परंतु चौकशी मात्र सुरू असल्याची माहिती डेप्युटी सीईओ प्रमोद काळे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जवळपास 3 ते 4 वेगवेगळे विषय आहेत ज्यांची चौकशी व्हावी आणि जर भ्रष्टाचार होत असेल तर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता धनाजी इरमाळी यांनी केलेली आहे. तर रीट दाखल केल्यानंतर एकंदरीत ते थेट आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. त्यामुळे आता न्यायालयाने तरी त्यांना न्याय द्यावा अशी मागणी धनाजी इरमाळी यांच्या माध्यमातून आता होताना पाहायला मिळते. या संदर्भातले जे काही अपडेट असतील यापुढे आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल गाळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.